नमस्कार फॅमिली. आज घरच्या किचनमध्ये बेसनाचे लाडू बनवते आणि त्याचीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. काहीच नाही, एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारे हे बेसनाचे लाडू मी करत आहे. तर मी इथे बेसन घेतलेलं आहे. 10 मिनटं झाले ते बेसन मी थोडं थोडं तूप टाकून भाजते. तुम्हाला मी प्रमाणात सांगणारच आहे, पण आधी तुम्ही बघून घ्या की बेसन कसं व्यवस्थित बारीक गॅसवर भाजायचं असतं ते. आणि बेसनाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छानपैकी हे बेसन असं भाजून घ्यायचं असतं. 10-15 मिनटं छानपैकी बेसन खमंग असं भाजलं, घरात पूर्ण सुगंध दरवळला की समजायचं की आपलं बेसन भाजून झालं आहे. तर हे जे माझ्या हातात माप आहे ह्याच्याने मी 3 माप घेतलेलं आहे बेसन, म्हणजे 3 वाट्या बेसन घेतलं आहे. त्याला मला 1 वाटी तूप लागलेलं आहे आणि 2 ते 2.5 वाटी मी साखर घेतलेली आहे. ती मी आता बारीक करणार आहे. घरातच मी पिठी साखर बनवणार आहे. परवा मी घरामध्ये तूप बनवलं होतं आणि ते तुपाची जी बेरी राहिली होती, म्हणजे तुपाचा खवा मावा जे असतो ते सुद्धा मी या लाडूमध्ये टाकणार आहे. त्यामुळे ना आपले हे बेसनाचे लाडू अगदी माव्याच्या लाडूसारखे लागतात. तर हेच आहे ते तुपाची बेरी, जे मी तूप काढवल्यानंतर जे आपलं उरतं ना, तूप आपण गाळून घेतो त्यानंतर जी बेरी उरते ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तर चला पटापट, बेसन आपलं भाजून झालं आहे आणि ह्या मापाने मी 2.5 माप घेतलेलं आहे साखर आपण मिक्सरला बारीक करूया आणि ही बेरीसुद्धा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर बेसन असं छान असं गोल्डन ब्राऊन झालं पाहिजे, जास्त आपल्याला लाल रंगात भाजायचं नाही आहे. बेसन छान भाजून झाल्यानंतर पिठी साखर करून घेते मी मिक्सरमध्ये. तर गोड साखर जी आहे ती तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तुम्हाला लाडू जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता, कमी पाहिजे असेल तर साखर कमी टाकू शकता. तर पिठी साखर करून झाल्याच्यानंतर त्याच भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी तूप काढून उरलेली बेरी आहे, म्हणजे जो खवा आहे, तो मी या मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि तो देखील आपल्याला एकदा दोनदा छान फिरून घ्यायचा आहे. कारण परवा तूप काढला होता आणि हा खवा मी फ्रीजमध्ये ठेवलेला, त्यामुळे तो जरा कडक झाला आणि गोळे गोळे असतात. तर ते आपल्याला गोळे गोळे मिक्सरमध्ये छान असे सॉफ्ट मऊ अशी पावडरसारखं करून घ्यायचं. पावडर तर होत नाही, थोडंसं चिकटच असतं, पण त्यामध्ये पण सुद्धा तूप असतं. त्यामुळे कमी तुपामध्ये आपण आधी बेसन भाजून घेतलं आणि नंतरनं हे असं छान मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर हे देखील आपण कढईमध्ये मिक्स करणार आहोत. तर अशा प्रकारे तुमच्या घरात पण तुम्ही तूप काढता आणि त्याची जी बेरी उरते त्याचं काय करावं असा जर तुम्हाला प्रश्न पडत असाल तर ह्याच्यानंतर तुम्ही ती बेरी कधीच फेकू नका. त्याचे खूप चविष्ट, खवेदार, मावेदार, रवादार असे हे बेसनाचे लाडू बनतात आणि खूपच टेस्टी लागतात. एकदा तुम्ही असे लाडू नक्की बनवून बघा. तर बेसन अजून गरमच होतं. गॅस पेटवला मी, बारीक केला गॅस आणि त्याच्यामध्ये ही जी आपण जे तुपाची बेरी होती ती जी मिक्सरला फिरवली होती ती त्यात छान मिक्स करून घेतली. छान एकत्र अशी एकजीव करून घ्यायची. थोडा मध्ये गॅस फास्ट करायचा आणि नंतर लगेचच बंद करून टाकायचा. आपल्याला काय ते परतायचं वगैरे, भाजायचं वगैरे नाही आहे ती बेरी, कारण बेरी ऑलरेडी तुपामध्ये छानपैकी भाजली गेलेली असते. आपल्याला फक्त ह्या बेसनामध्ये ती छान मिक्स करायची आहे. ती मिक्स व्यवस्थित करून झाली की गॅस बंद करून टाकायचा आणि त्यानंतर हे जे आपलं बेसन आणि बेरीचं जे मिक्सचर आहे ते आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. थोडंसं गार झाल्यानंतरच आपण साखरची ही जी पिठी साखर केली आहे ती आपण ह्यात मिक्स करणार आहे. गरम गरम असताना अजिबात पिठी साखर मिक्स करायची नाही, नाहीतर लाडू आपले कडक होतात. त्यामुळे हे जरा आपल्याला हे जे मिक्सचर आहे ते थंड करायला आपल्याला मी बाहेर घेऊन आली. असं ही गॅस समोर हे बेसन भाजेपर्यंत मी घामाने पूर्ण चिंब भिजली होती. एकतर सध्या मुंबईमध्ये एवढं गरम होतं आहे आणि त्यात गॅस समोर 15-20 मिनटं हे असं बेसन भाजेपर्यंत माझा पूर्ण जीव वर खाली झाला होता. मग मी कढई घेऊन बाहेर हॉलमध्ये आली, पंखा लावला, थोडंसं गार केलं हे बेसनाचं मिक्सचर आणि त्यानंतर ना हे पिठी साखर त्याच्यामध्ये टाकून आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर इकडे लाडूमध्ये काजू, बदाम, मनुके वगैरे काय टाकायचे असतील तर ते तेलामध्ये थोडेसे म्हणजे कट करायचे काजू बदाम आणि तेलामध्ये थोडेसे तळून घ्यायचे आणि ते ह्या स्टेजला तुम्ही इकडे कढईत टाकू शकता आणि ते असं व्यवस्थित मिक्स करून तुम्ही ह्याच्यात काजू बदाम टाकून सुद्धा हे लाडू बनवू शकता. तर आपलं मिक्सचर बघू शकता, थोडंसं कोमट आहे पण हाताला सहन होईल असं आहे. आणि मग आता मी हे पटापट लाडू वळून घेणार आहे. थंडीमध्ये मी एवढे लाडूच्या ऑर्डर घेतलेल्या, मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, बेसनाचे लाडू, खूप लाडूच्या ऑर्डर होता. त्यामुळे लाडूची एवढी हॅबिट झाली ना की मी दोन्ही हाताने पटापट
झटपट लाडू वळू शकते. तर तुम्ही बघू शकता मी दोन्ही हातामध्ये हे बॅटर घेतलेलं आहे बेसनाचं, म्हणजे हे बेसनाचं मिक्सचर घेतलेलं आहे आणि पटापट असे हे मी दोन्ही हातांनी लाडू वळते. लाडू वळायला मला एकदम सोपं वाटतं हे काम, काय नाही पटापट होतं. फक्त आपण जे मिक्सचर करतो ते मिक्सचर आपलं परफेक्ट असलं पाहिजे, मग आपल्याला लाडू वळायला अजिबात वेळ लागत नाही. तर मी असेच दोन्ही हातांनी पटापट एका टायमाला 2 लाडू वळत होती. आता तुम्ही बघालच अगदी 2 ते व्हिडिओत मी फास्ट फॉरवर्ड केलेला आणि त्यावेळेला मला जर ह्या व्हिडिओमध्ये 3 मिनटं लागले म्हणजे एक 6 ते 7 मिनटामध्ये मी पटापट सगळे लाडू वळून घेतले. अजिबात उशीर लागला नाही आणि मस्त असे चांगले 25-30 असे लाडू झाले होते. आणि मुलाला मी टेस्ट करायला पण दिलं की साखर वगैरे व्यवस्थित आहे का ते बघ, कारण देवाला दाखवायचे नव्हते लाडू, कारण सध्या माझे पिरियड्स चालू आहेत आणि पिरियड्समध्ये केलेले लाडू देवाला नैवेद्य कसं दाखवणार, म्हणून देवाला दाखवायचे नव्हते. मग माझ्या घरच्याच गणपती बाप्पाला म्हटलं की बाबा तूच टेस्ट कर आणि साखर वगैरे बरोबर आहे का ते बघ, कारण मला बेसनाचे लाडू अजिबात आवडत नाही. बेसनाचे काय, मला रव्याचे वगैरे कसलेच लाडू आवडत नाही. मला जी मिठाई आवडते ती फक्त दुधाची आणि माव्याचीच आवडते. त्यामुळे हे लाडू मी माझ्या मुलांसाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी करते, कारण मिस्टरांना जेवण झाल्यावर काही ना काही गोड लागतंच. तर मग मी असे हे अधूनमधून लाडू बनवत असते. मोस्टली जेव्हा तूप बनवते किंवा कामावर जेव्हा तूप बनवते त्याची बेरी असते तेव्हा मी हे लाडू बनवते. नाहीतर असं अधूनमधून माझ्या घरामध्ये शंकरपाळ्या, लाडू, चिवड्या ह्या गोष्टी होतच असतात. त्यासाठी मी दिवाळीची वाट बघत नसते. असं काहीतरी घरात बनलेलं असलं ना की मुलांना भूक लागली किंवा काहीतरी जेवल्यानंतर काही गोड खायचं असेल तर पटकन एक लाडू घेतला की घरात बनलेला लाडू असतो, त्यामुळे हेल्दी पण असतो, टेस्टी पण असतो आणि आपल्याला पण टेन्शन नसतं बाहेरचं काहीतरी आणायचं, मिठाया आणून घरात ठेवायच्या. त्यापेक्षा हा असेल की देवाला पण प्रसाद दाखवला जातो आणि घरात पण खाल्ला जातो. तर असे हे लाडू तुम्ही ह्याच्या आधी कधी ट्राय केलेत का, मला कमेंट करून सांगा. मी बनवलेल्या ह्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं असं 2 हातांनी तुम्हीसुद्धा लाडू वळतात का एका टायमाला 2 लाडू, मला ते पण नक्की सांगा. कारण मला असं वाटतं हे माझ्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. माझा स्पीड पण वाढलेला आहे बऱ्यापैकी लाडू बनवायचा आणि मी एका टायमाला 2 लाडू बनवते. तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि छानसा कमेंट या व्हिडिओ खाली आलाच पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो करा. तुमच्या या बहिणीला खूप खूप सपोर्ट करा. फायनली सगळे लाडू झाले. हा शेवटच्या लाडूचं पीठ मी हातात घेतलं आणि तो देखील लाडू मी छानपैकी असा वळून घेतला आणि मी अगदी हे बेसन भाजण्यापासून ते लाडू वळेपर्यंत 35 ते 40 मिनटामध्ये आपले हे लाडू झालेले आहेत. मध्ये मी एक 5-10 मिनटाचा थंड व्हायचा ब्रेक पण घेतलेला. तर अशा प्रकारे आपले बनून तयार झालेत हे टेस्टी असे बेसनाचे लाडू. तर मी म्हणते म्हणून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगाल की रीमा खरंच लाडू खूपच टेस्टी झालेले. तर हे शेवटचं थोडंसं होतं पीठ, ते पण मी माझ्या गणोबाला दिलं आणि आपले हे लाडू तयार आहे. चला मग असा होता आजचा व्हिडिओ. उद्या भेटूया नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.